माझ्या बोलण्यामुळं जर कोणाचं आयुष्य बदलू शकत असेल, माझ्या बोलण्यामुळं जर कोणी जीवनात यशस्वी होऊ शकत असेल, माझ्या बोलण्यामुळं जर कोणी आत्महत्या करण्यापासून थांबत असेल, तर मी या क्षेत्रात काम करायला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. हाय पॅरेंट, तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी काउन्सिलिंग हे क्षेत्र का निवडलं. मी काउन्सिलिंग क्षेत्र निवडण्यामागं 2 ते 3 पेनफुल स्टोरी घडल्या आहे, ज्याच्यामुळं असं मला वाटलं की नाही, समाजाला माझी कुठेतरी गरज आहे. माझ्या बोलण्यामुळं जर कोणाचं आयुष्य बदलू शकत असेल, माझ्या बोलण्यामुळं जर कोणी जीवनात यशस्वी होऊ शकत असेल, माझ्या बोलण्यामुळं जर कोणी आत्महत्या करण्यापासून थांबत असेल, तर मी या क्षेत्रात काम करायला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. मी माझा मित्र गमावला, तसेच सोसायटीमधील पण काही लोक डिप्रेशनमध्ये गेले होते. हे जेव्हा मी बघतो तेव्हा मला स्वतःला असं वाटतं की नाही, समाजासाठी मी काहीतरी करायला पाहिजे. आणि याच एका प्रेरणेनं मी आज या काउन्सिलिंग क्षेत्राकडे वळलेले आहे. मी आज बघतो की बरेच पॅरेंट त्यांच्या मुलांविषयी चिंतित असतात, बरेच मुलं त्यांच्या अभ्यासाविषयी चिंतित असतात, बऱ्याच मुलांना काय करावं हे कळत नाही, कुठंतरी ते भरकटलेली असतात, त्यांना योग्य मार्गदर्शन करणारा कोणीच दिसत नाही. पॅरेंट पण त्यांच्या कामामध्ये बिझी असतात. त्यांना पण कधीकधी आपल्या मुलांवर आपण कोणते संस्कार करायला पाहिजे, कसं वळण द्यायला पाहिजे, आपल्या मुलांसाठी पण काय करायला पाहिजे हे त्यांना पण कधी कळत नाही. आणि अशामध्ये पालक आणि पॅरेंट हे दोन्ही भरकटले असतात. आणि एक मी बघतोय की बऱ्याच पालक आणि मुलांमध्ये एक दुरावा तयार झालेला आहे, एक कम्युनिकेशन गॅप तयार झालेली आहे. आणि ही कम्युनिकेशन गॅप वाढत जाते, दोघांमध्ये अबोला तयार होतो. आणि मुलाला काय पाहिजे, वडिलांना काय पाहिजे हे दोघांनाही कधी कळत नाही आणि एक गॅप वाढलेली असते. अशामध्येच बरेच मुलं, बरेच पालक चुकीचा निर्णय घेतात. तर कुठंतरी एक दोघांमध्ये जुळणारा दुवा असला पाहिजे असं मला वाटलं आणि यासाठीच मी काउन्सिलिंग क्षेत्र निवडलं. आज बऱ्याच पालकांना आणि मुलांना मी एकत्रित आणण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये एक नवीन आनंद मी तयार केलेला आहे, मुलांना मी यशस्वी केलेलं आहे. आणि हे जे शक्य झालं आहे हे माझ्या फास्ट ट्रॅक माइंडसेट रिप्रोग्राम या ज्या मिशनवर मी काम करतोय, 1 लाख मुलांना घडवण्याच्या ज्या मिशनवर मी काम करतोय, त्यांना कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी जे मी काम करतोय, त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मी जे काम करतोय, त्या सगळ्या गोष्टीमुळे शक्य झालेल्या आहेत. जर तुम्हाला पण माझ्या या मुलांना घडवण्याच्या मिशनमध्ये काम करायचं असेल तर तुम्ही आमच्याशी जुळू शकता. तर चला, एक कॉल करा आणि आपल्या मुलांचं आयुष्य घडवा.